नमस्कार. समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी खास पुरणपोळीची आहे. तर एवढी मऊ आणि लुसलुशीत पोळ्या तुम्ही कधीच केल्या नसाल आणि ह्या पद्धतीने केल्यास तुमची पोळी अजिबात फुटणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी घेतले हरभऱ्याची डाळ 2 वाट्या पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं डाळीला. धुवून घेतल्याच्या नंतर गॅस पेटवायचा, गॅसवर ठेवायचं. पाणी टाकायचं. 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. 2 वाट्या डाळ आहे तर मोठ्या ग्लासाने 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. ही डाळ 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. हे बघा 5 शिट्ट्या झाल्यानंतर ही डाळ अशी मऊ छान शिजलेली आहे. तिच्यामधलं पाणी काढून घेतले. त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचं. ते अजून इतकी मऊ छान शिजली जाते डाळ. तर ही बघा मस्त शिजलेली आहे आपली डाळ. तर त्याच्यामध्ये 2 वाट्याच गूळ टाकायचा आहे. 1 चमचा जायफळ पावडर आणि 2 विलायच्या टाकल्या त्याच्यामध्ये बारीक करून. ही डाळ गूळ टाकून छान अशी घट्ट शिजवून घ्यायची आहे. शिजवून झालेलं आहे. पुरण पात्र घेतले. पुरण पात्रावर मी हे पुरण बारीक करून घेते. हे बघा मस्त बारीक झालेलं आहे पुरण आणि घट्ट पण झालेलं आहे. एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेते. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं-थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय. आधी घट्ट मळून घ्यायचं. नंतर थोडं-थोडं पाणी टाकून एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून घ्यायचं. त्याच्यावर थोडा वेळ कापड टाकून ठेवायचं. 5-10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटांनी परत बघायचं. बघा मस्त असं पीठ झालेलं आहे. परत पाणी टाकायचं आणि छान पातळ पीठ असं मळून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठापेक्षा खूप पातळ पीठ मळून घ्यायचं. पातळ पीठ केलं तरच ती पोळी आपली मऊ आणि लुसलुसीत होते. पुरणपोळीसाठी आपले हे पीठ तयार झालेलं आहे. बघा मस्त पीठ असं मऊ आणि पातळ मळून घेतलेलं आहे. तर आता आपण पुरणपोळीसाठी एक उंडा बनवून घेते. पुरण घ्यायचं, त्याच्यामध्ये पुरण भरायचं. बघा असा उंडा भरायचा आहे पुरणपोळीचा. पीठ कमी आणि पुरण जास्त घ्यायचं, तरच पोळी मऊ आणि लुसलुसीत आपली होते. त्या पद्धतीने उंड्या भरा, तुमची पोळी अजिबात फुटणार नाही. कापड ठेवायचं, कापडावर पीठ टाकायचं. ते कापड टाकण्याच्या पहिले मी एक पेपर टाकलेला आहे. कारण पोळी आपण लाटताना ते कापड वरचं आहे ते लवकर सरकतं. हे बघा मस्त असं. पोळी लाटताना एक लक्षात ठेवायचं, की पोळी ही काठच लाटायची असतात. मध्ये भागी लाटायचं नाही. ते मध्ये भाग आपोआप लाटला जातो. काठच लाटायचे. काठ लाटले तरच ही पोळी छान आपली मऊ लुसलुसीत आणि फुटत नाही अजिबात. आपण पहिल्यांदा मध्येच लाटलं तर पोळी फुटण्याची शक्यता असते. तेव्हा मस्त अशी पातळ पोळी लाटून झालेली आहे. तर गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झालेला आहे. तर पोळी ही भाजून घ्यायची. पोळीला खालून वरून तूप लावून भाजून घ्यायचं. दोन्ही साइडने तूप लावायचं आणि पोळी अशी मस्त भाजून घ्यायची. बघा मस्त टमटम फुगलेली आहे आपली पोळी. मऊ आणि लुसलुशीत केवढी पोळी झालेली आहे. सगळ्या पोळ्या अशाच तूप लावून भाजून घेतलेल्या आहेत मी. दोन्ही भाजून पोळी मस्त भाजून घेतलेल्या आहे. तर ह्या पोळ्या आवडल्या असल्या तर तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक